बाहेरच्या इडली विकणाऱ्यासारखे बनवा घरच्या घरी डालवडे। सोबतच अशी एक चटणी जी तुम्ही एकदा बनवली तर खोबऱ्याची चटणी खायची विसरून जाल। आणि अशी ही चटणी घरी आलेल्या पाहुण्यांना दिली तर ते ह्या डालवड्यांपेक्षा जास्त ही चटणीच संपवतील। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश। तर असे हे साऊथ इंडियन स्पेशल डालवडे कसे बनवायचे ते तर बघूयाच, पण सोबत मिळणारी लाल चटणी म्हणजे ज्याला कारा चटणी बोलतात ती कशी बनवली जाते हे देखील आपण पाहूया। सर्वात आधी आपण डाळवडे बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत। यासाठी 3 ते 4 तासांसाठी चणा डाळ भिजवत ठेवायची। मग चणा डाळीच्या अर्ध्या प्रमाणात ही मूग डाळ सुद्धा 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवायची। ह्या दोन्ही डाळी वाटण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण ह्या डाळी भिजत ठेवल्याने ह्यांना उग्रस असा वास येतो, ज्याच्यामुळे आपल्या डाळवड्यांची चव बिघडण्याची शक्यता असते। आता एक स्वच्छ मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात अर्धा चमचा अख्खे धने, अर्धा चमचा जिरं, एक मोठा चमचा बडीशेप घेऊन या साऱ्याची मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घ्यायची। आता एक स्वच्छ धुतलेला बाउल घ्यायचा, या बाउलमध्ये तयार केलेली ही पावडर टाकायची आणि हा बाउल बाजूला ठेवून द्यायचा। मग एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यात भिजत घातलेली मूग डाळ घालायची। ही मूग डाळ बारीक वाटून घ्यायची। लक्षात ठेवा, दोन्ही डाळी भिजत ठेवल्याने त्यांना उग्रस वास येतो, म्हणून ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या, नाहीतर आपले डाळवड्यांची चव बिघडण्याची शक्यता राहते। त्यानंतर इथे चणा डाळ वाटायला घ्यायची आहे। इथे मी दोन्ही डाळी एकत्र करून वाटल्या आहेत, परंतु तुम्ही वेगवेगळ्या वाटून घ्यायच्या आहेत, कारण मूग डाळ ही बारीक वाटून घ्यायची आहे आणि चणा डाळ थोडीशी अशी जाडसर वाटून घ्यायची आहे। आता या वाटलेल्या डाळी मसाला टाकलेल्या बाउलमध्ये काढून घ्या। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण इतक्या जाडसर ह्या डाळी वाटून घ्यायच्या आहेत। आता एका चमच्याच्या सहाय्याने सगळा मसाला आणि डाळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आता एक छोटासा अद्रकचा तुकडा व्यवस्थित धुवून सोलून बारीक वाटून घ्यायचा। या अद्रकची पेस्ट वाटलेल्या डाळींमध्ये टाकायची। आता आपण टाकणार आहोत सुके मसाले। सर्वप्रथम इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा लाल तिखट टाकला। त्यानंतर आता मी 4 मध्यम आकाराचे कांदे स्वच्छ धुवून सोलून बारीक कापून घेतले। कांदे कापून झाले की 4 स्वच्छ धुतलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घेऊन त्या देखील बारीक अशा कापून घ्यायच्या। आता हे बारीक कापलेले कांदे आणि हिरव्या मिरच्या डाळींच्या बाउलमध्ये टाकायच्या। ह्यानंतर एक मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक कापून घ्यायची। त्यानंतर सोबतच 7 ते 8 कढीपत्त्याची पाने सुद्धा स्वच्छ धुवून कापून घ्यायची। ह्या कढीपत्त्याच्या पानाने आपल्या डाळवड्यांना खूप छान असा स्वाद येतो। आता ही बारीक कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता डाळींच्या बाउलमध्ये टाकून सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळा मसाला डाळींबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स होईल। सोबतच 1 चमचा लसूण पेस्ट आणि 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी टाकायची। आता हे सगळं चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये 3 चमचा बेसन पीठ टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शेवटी चवीनुसार मीठ टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण एवढं असं घट्ट पीठ असायला हवं। आणि आता आपण बनवणार आहोत ही स्पेशल अशी लाल चटणी। त्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा। मग यामध्ये 1 चमचा चणा डाळ टाकायची। ही चणा डाळ भिजवलेली नसावी। 1 चमचा उडीद डाळ टाकून आता ह्या दोन्ही डाळी 1 ते 2 मिनिटं चांगल्या अशा मंद गॅसवर भाजून घ्यायच्या। उडीद डाळीचा रंग साधारण हलकासा गुलाबी येईपर्यंत भाजून घ्यायची। ही डाळ पॅनमध्ये साईडला करून घ्यायची आणि आता थोडं तेल टाकून त्यात 1 लाल सुकी मिरची तोडून टाकायची। मग यात 5 ते 6 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा तुकडा अद्रकचा, 2 छोटे कांद्याचे मोठे काप करून 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं। कांदा हलकासा मऊ आणि गुलाबी रंगाचा झाला की ह्यामध्ये 2 ते 3 कापलेल्या कोथिंबीरीची देठ टाकायची। सोबतच 4 ते 5 कढीपत्त्याची अख्खी पाने, 2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटोचे मोठे काप टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मग यात अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि तोपर्यंत शिजवून घ्यायचं जोपर्यंत टोमॅटो शिजून नरम होत नाही। हे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी तुम्ही इथे 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवू शकता। 5 मिनिटांनंतर झाकण काढून हे सगळं मिक्स करून थंड करायला ठेवायचं। थंड झाल्यावर हे सारं मिक्सरमध्ये काढून पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं।
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण एवढा असा चटणीला घट्टपणा आला की समजायचं आपली चटणी तयार झाली। आता आपण वडे तयार करून घेत आहोत। सर्वप्रथम हातात थोडेसे तयार केलेले डाळीचे पीठ घेऊन त्याला जाडसर गोल आकार देऊन हे वडे तेलात सोडायचे। हे वडे मध्यम गॅसवर तळायचे। जास्त फास्ट गॅसवर तळले तर हे वडे बाहेरून तर कुरकुरीत होतील पण आतून कच्चे राहतील। वडे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे। सोबतच मस्त अशी लाल टोमॅटोची चटणी। हा हा हा, वाटते ना ही चटणी बाहेर वड्यासोबत मिळणाऱ्या लाल चटणीसारखी। तर अशी ही डाल वडा आणि चटणी तयार आहे सर्व करण्यासाठी। तर कशी वाटली ही आजची रेसिपी हे मला लाईक, कमेंट, शेअर करून नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।